स्वतंत्र भारतात पायाभूत सुविधांचं जाळं उभं राहत होतं तेव्हाची ही गोष्ट आहे। देशाकडे पैसा फारसा नव्हताच आणि साधन संपत्ती त्याहूनही नव्हती, पण तरुणांच्या स्वप्नांना पंख फुटत होते आणि जुन्या पायवाटा जाऊन निदान शहरात तरी डांबरी रस्ते उभे राहत होते आणि मध्यमवर्गीयांना परवडेल असं वाहन भारतीयांना हवं होतं। विचारांनी पक्के गांधीवादी असलेले जमनालाल बजाज तेव्हा तरुण नव्हते, पण त्यांना भारतीयांची ही गरज कळत होती। चारचाकी खिशाला परवडणारी नव्हतीच, पण धावणारी दुचाकी भारतात यायला काय हरकत होती। आणि त्यासाठी 29 नोव्हेंबर 1945 ला स्थापना झाली बजाज ऑटोची आणि 1949 मध्ये भारतीय रस्त्यांवर धावायला लागली बजाज चेतक। हमारा बजाज अशीच या गाडीची ओळख अगदी शेवटपर्यंत म्हणजे 2000च्या दशकापर्यंत टिकली। जाणून घेऊया बजाज चेतकच्या जन्माची कथा। जमनालाल बजाज यांचा 52व्या वर्षी 1942 साली मृत्यू झाला, पण त्यांनी बजाज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या नावानं कंपनीची मुहूर्तमेढ आधीच रोवलेली होती। इटालीतून दुचाकी आणि तीनचाकी गाड्या भारतात मागवायच्या म्हणजेच आयात करायच्या आणि त्या इथे विकायच्या असा त्यांचा मानस होता। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा कमल नयन बजाज यांनी ही योजना पुढे नेली आणि 1949 मध्ये बजाज चेतक ही पहिली दुचाकी स्कूटर भारतीय रस्त्यांवर दिसायला लागली। चेतक हा इतिहासातील प्रसिद्ध योद्धा महाराणा प्रतापचा लाडका घोडा, त्यावरूनच बजाज कुटुंबियांनी या स्कूटरला चेतक असं नाव दिलं होतं। इटलीतील पियाजिओ कंपनीशी करार करून त्यांनी चेतक स्कूटर भारतात आणली। ती बाहेर तयार होत असली तरी भारतीयांना आपली वाटेल याची पूर्ण काळजी कंपनीने घेतली आणि म्हणूनच बजाज चेतकची जाहिरात होती, ये जमी ये आसमा, हमारा कल हमारा आज, हमारा बजाज। आणि खरंच ही स्कूटर संपूर्ण भारताची झाली। भारतात पहिली स्कूटर आणली बजाज कुटुंबियांनी आणि पहिली स्कूटर बनवली तीही बजाज यांनीच। जमनालाल यांचा नातू राहुल बजाज यांना ते श्रेय जातं। इटलीची स्कूटर भारतात विकली जात होती तेव्हा राहुल बजाज जेमतेम 8 ते 9 वर्षांचे होते, पण ते बजाज ऑटोची धुरा सांभाळायला लागले तेव्हा लगेचच त्यांनी वडील कमल नयन यांच्याकडे लकडा लावला भारतात स्कूटर बनवण्याचा। बजाज चेतकचा खप तोपर्यंत खूप वाढला होता, म्हणजे भारतात स्कूटर तयार व्हायला हरकत नव्हती। राहुल 29 वर्षांचे असताना बजाज ऑटोला ती परवानगी अखेर मिळाली आणि पुण्याजवळ आकुर्डी इथं बजाज ऑटोचा कारखाना सुरू झाला। सुरुवातीला स्कूटरचं डिझाईन त्यांनी इटलीच्याच पियाजिओकडनं मागवलं, फक्त ते भारतात तयार होणार होतं, पण अडथळा होता लायसन्स राजचा। प्रत्येक सरकारी परवानगीसाठी महिने लागत होते आणि जवळजवळ प्रत्येक नवीन स्कूटर बनवायला वेगळी सरकारी परवानगी काढायला लागत होती। पण हे सगळे अडथळे पार करत 1960 मध्येच भारतात तयार झाली वेस्पा स्कूटर। आकर्षक डिझाईन आणि तितकंच चांगलं इंजिन यामुळे वेस्पा स्कूटर कमालीची लोकप्रिय झाली आणि कंपनीनं बजाज चेतकचं उत्पादनही भारतातच सुरू केलं। 1970 पर्यंत कंपनीनं भारतात बनवलेल्या 1 लाख चेतक स्कूटर विकल्या होत्या आणि लायसन्स राजच्या काळात चेतक स्कूटरसाठी तब्बल 10 वर्षांचं वेटिंग होतं। यावरून या स्कूटरची क्रेज किती होती हे तुम्हाला कळेल। खऱ्या अर्थानं ही स्कूटर भारताची झाली होती आणि भारताच्या गती आणि प्रगतीचं प्रतीक बनली होती। प्रीमियर पद्मिनी कार आणि बजाज स्कूटर हे भारतीय दळणवळणाचं मुख्य चाक होतं, त्यातही बजाज स्कूटर ही मध्यमवर्गीयांना परवडणारी होती। 1965 साली बजाज ऑटोची जबाबदारी पूर्णपणे राहुल बजाज यांच्याकडे आली आणि पुढच्या 5 दशकात त्यांनी 7.5 कोटींची उलाढाल ही तब्बल 12,000 कोटी रुपयांवर नेऊन ठेवली। बजाज चेतक, वेस्पा यांच्याबरोबरच त्यांनी कावासाकी कंपनीशी करार करून भारतात पहिली मोटरसायकल आणली। त्यानंतर डिस्कवर, ॲव्हेंजर, पल्सर, डोमिनार अशा बाईकचा सपाटाच कंपनीने लावला। बजाज ऑटो देशातल्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी एक बनली आणि भारतातून निर्यात होणाऱ्या दुचाकी आणि रिक्षांमध्ये 80% वाटा बजाज ऑटोचा होता। परवडतील अशा किफायतशीर किमती, इंधनामागे जास्त किलोमीटरचं मायलेज आणि नवीन डिझाईन यांची कास कंपनीने शेवटपर्यंत सोडली नाही। दुचाकींबरोबरच रिक्षा आणि बजाज टेम्पो यांच्या निर्मितीतही कंपनी अग्रेसर राहिली आणि कंपनीची वाहनं 80 देशात निर्यात होऊ लागली। दुचाकींचं ट्रेडिंग करणारी कंपनी पुढे जाऊन बनली देशातील पहिली दुचाकी निर्यातदार कंपनी।
बजाज ऑटोचं देशाच्या प्रगतीतील हे स्थान अढळ आहे. राहुल बजाज यांना त्याचं श्रेय दिलं जातं आणि त्यांनी बजाज समूहाचा विस्तार बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि बजाज इलेक्ट्रिकल्स अशा कंपन्यांमध्ये केला. बजाज ऑटोला इलेक्ट्रिक वाहनांसाठीही तयार केलं. त्यांना 2001 साली पद्मभूषण या देशाच्या 3ऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2022 मध्ये 83व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बजाज कंपनीची मध्यमवर्गीयांना परवडेल अशी कार तयार करण्याचं स्वप्न मात्र ते मागे ठेवून गेले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.